नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोकोनट पुडिंग। ही रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। आणि पुडिंग बनवताना कोकोनट मिल्क कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। इथे मी 2 नारळ घेतलेले आहेत आणि आता मी हे नारळ फोडून घेते। याचं पाणी पण आपण वेगळं काढलेलं आहे, हे पाणी पण तुम्ही पिऊ शकता। आता याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे। आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे, काढून घेते। आणि आता याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि इथे मिक्सरचं भांडं घेते मी आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबऱ्याचे तुकडे मी घालून घेतलेले आहेत। आणि आता हे थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे। अर्धा एक ग्लासभर पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं। इथे मी खाली भांडं घेतलेलं आहे, भांड्यावरती मी चाळण ठेवणार आहे। असा सुती कपडा ठेवायचा आहे, त्यावरती हे वाटलेलं खोबऱ्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण गाळून घ्यायचं आपल्याला। कोकोनट मिल्क अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे कोकोनट मिल्क बनवण्याची। अतिशय घट्ट निघतं आणि सारखं सारखं पाणी नाही, पहिल्यांदा एकदाच पाणी घालून कोकोनट मिल्क बनवून घ्यायचं आहे। आता हा किस जो आहे तो तुम्ही फेकून नाही द्यायचा, त्याचं तुम्ही गोडाचे पदार्थ बनवू शकता, लाडू बनवू शकता, बर्फी बनवू शकता किंवा मसाल्यासाठी सुद्धा वापरू शकता। तर हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता मी हे दूध किती घट्ट आहे, कारण एकदाच पाणी घालून मी हे वाटून घेतलेलं होतं। खोबऱ्याचे किस किती छान घट्ट निघाले। आता एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये मी 3 चमचे दूध वेगळं काढून घेणार आहे, कारण त्यामध्ये मला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरचे 3 चमचे छोटे मी घेतलेले होते, आता त्यात घालून घेते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि छान स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे। एकही गुठळी नाही। इथे मी गॅसवरती एक पातेली ठेवलेलं आहे, जे कोकोनट मिल्क घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळत राहायचं आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही जर गॅसवरती असंच ठेवून दिलात तर ते खालून चिकटतं आणि जळतं आणि दूध फाटू सुद्धा शकतं। छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी घालून घेते वेलची, 1-2 वेलची मी घेतलेली आहे। 3 चमचे साखर टाकलेली आहे। आता मी 10 ते 15 मिनिटं हे दूध असंच उकळवून घेतलेलं आहे। कॉर्नस्टार्चचं दूध बनवलेलं आहे, थोडं थोडं घालून घेते। हे सर्व घालून मी पुन्हा एकदा 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर घालून सुद्धा। किती कमी झाले तुम्ही बघू शकता आणि घट्ट झाले, एकदम असं क्रीमी झाले। तर मी एका भांड्यामध्ये काढून घेते। एअर बबल्स रिलीज करण्यासाठी टॅप करून घेते मी। फ्रीजमध्ये मी 2 तास ठेवणार आहे। त्याच्यावरती टॉपिंग बनवण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे, तूप टाकले आणि तूप टाकून थोडंसं गरम झाल्यानंतर ॲपलचे छोटे छोटे काप केलेले आहेत, पातळ असे बदामी आकाराचे, थोडंसं त्याला भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये। आपण हे पलटी करून घेऊया। 1 चमचा तुम्ही साखर घालून
ती साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. दालचिनीची पूड घालायची आहे थोडीशी. आता हे भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, 2 तासानंतर मी फ्रीजमधून बाहेर काढले. हे पुडिंग तयार आहे आपलं. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नाईस. जेली टाईप झालेलं आहे, खूप सुंदर पुडिंग तयार आहे. तुम्ही ॲपलच्या ऐवजी स्ट्रॉबेरी पण यूज करू शकता. अतिशय अप्रतिम लागतं. आणि आता मी कट करून दाखवते एक पीस किती स्मूथली कट होतोय बघा सुरीने. अतिशय सुंदर कटिंग होते. छोटासा पीस मी कट करून घेणार आहे. वाव, अतिशय सुंदर छान पुडिंग झालेलं आहे. कोकोनट पुडिंग ही रेसिपी तयार आहे. अतिशय सुंदर झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते. आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.